नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 2025 या वर्षातील परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. हे सर्व प्रश्न आपण TCS पॅटर्ननुसार पाहणार आहोत. ज्या प्रकारचे प्रश्न TCS परीक्षेमध्ये विचारते त्याच प्रकारचे प्रश्न येथे आपण कव्हर करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला, भारताचा पहिला पूर्णतः स्वदेशी MRI स्कॅनर कोणी विकसित केलेला आहे? तर जे काही पहिले अशा प्रकारचे प्रश्न आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. तर पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा MRI स्कॅनर विकसित केलेला आहे होक्सेल ग्रिड्स या संस्थेने. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न क्रमांक दुसरा, 2025-26 सय्यद मुश्ताक अली करंडक कोणत्या संघाने जिंकला? तर ही जी स्पर्धा आहे सय्यद मुश्ताक अली करंडक ही क्रिकेटशी संबंधित स्पर्धा आहे आणि 2025-26चा हा करंडक जिंकलेला आहे झारखंड या संघाने आणि हे यांचे पहिले विजेतेपद आहे. पहिलेच विजेतेपद असल्यामुळे याच्यावरती पेपरमध्ये प्रश्न विचारण्याची शक्यता देखील जास्त आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 झारखंड हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3, भारताचा 90वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण झाला? तर भारताचा 90वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरलेला आहे इल्लामपर्ती AR हा. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न क्रमांक 4, नोव्हेंबर 2025मध्ये देशातील सर्वात जड कम्युनिकेशन उपग्रह CMS-03 कोणत्या अंतराळ संस्थेने प्रक्षेपित केला? आता या प्रश्नामध्ये देशातील सर्वात जड असं विचारलेलं असल्यामुळे आपल्या देशातील अंतराळ संस्था कोणती आहे? तर ते आहे इस्रो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. तर इस्रोने नोव्हेंबरमध्ये देशातील सर्वात जड कम्युनिकेशन उपग्रह ज्याचे नाव आहे CMS-03 किंवा त्यालाच अजून एका नावाने ओळखले जाते ते म्हणजे GSAT-7R असे. त्यामुळे हे देखील नाव लक्षात ठेवा. पेपरमध्ये तुम्हाला GSAT-7R या नावाने देखील प्रश्न ते विचारू शकतात. हा उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केलेला आहे. त्याचबरोबर हा उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोने कोणते रॉकेट वापरले असा देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारू शकतात. तर त्या प्रक्षेपकाचे नाव होते LVM-3M5. तर LVM-3M5 या प्रक्षेपकाचा वापर करून देशातील सर्वात जड उपग्रह CMS-03 हा इस्रोने प्रक्षेपित केलेला आहे. स्मार्ट सिटी इंडेक्स 2025मध्ये कोणते शहर पहिल्या क्रमांकावर राहिलेले आहे? तर स्मार्ट सिटी इंडेक्स 2025मध्ये हा जागतिक लेवलचा इंडेक्स आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेले जे शहर आहे त्याचे नाव आहे झुरिच हे. त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. प्रश्न क्रमांक 6, सप्टेंबर 2025मध्ये कोणत्या खेळाडूने सलग दुसऱ्यांदा फिडे महिला ग्रँड स्विस चेस टुर्नामेंट जिंकलेले आहे? तर अशी कोणती महिला आहे जिने सलग दुसऱ्यांदा फिडे महिला ग्रँड स्विस चेस टुर्नामेंट जिंकली? तर ती आहे वैशाली रमेश बाबूही. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे किंवा जेव्हा एखाद्या महिलेने इंटरनॅशनल लेवलला अशा प्रकारची कामगिरी केली जाते तेव्हा त्याच्यावरती 100% प्रश्न विचारला जातो. प्रश्न क्रमांक 7, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 म्हणजे GII नुसार भारताचा क्रमांक काय आहे? तर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 नुसार भारताचा क्रमांक आहे 38वा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि हा जो क्रमांक आहे 38वा तो 40.5 एवढ्या स्कोअरसह मिळालेला आहे. त्यामुळे हा स्कोअर देखील लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, डिफरंट बट नो लेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर TCSचे हे फेवरेट प्रश्न आहेत. लेखक आणि पुस्तके याच्यावरती 100% TCS तुम्हाला प्रश्न विचारते. त्यामुळे डिफरंट बट नो लेस हे जे पुस्तक आहे ते पुस्तक सध्या चर्चेत असून आणि हे पुस्तक लिहिलेले आहे अनुपम खेर यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे.
पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना याच्या अंतर्गत किती रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे? तर हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे. या योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी केलेल्या भाषणामध्ये केलेली. त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना याच्या अंतर्गत जी तरतूद केलेली आहे ती आहे 1,00,000 कोटी रुपयांची. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. त्याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत किती लोकांना रोजगार देण्याची तरतूद आहे किंवा लक्ष ठेवण्यात आलेले आहे? तर 3.5 कोटी रोजगार निर्मितीचे लक्ष या योजनेच्या अंतर्गत ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 10. तांत्रिक शिक्षण आणि संशोधन वाढवण्यासाठी सरकारने अलीकडेच 4,200 कोटींच्या खर्चासह कोणती योजना मंजूर केलेली आहे? तर परीक्षेत तुम्हाला योजनांवरती खूप सारे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे. तर तांत्रिक शिक्षण आणि संशोधन वाढवण्यासाठी सरकारने जी योजना अलीकडे जाहीर केलेली आहे तिचे नाव आहे मेरिट योजना. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. आणि याच्यासाठी 4,200 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. हे देखील लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये तुम्हाला मेरिट या योजनेचा लॉंग फॉर्म देखील विचारू शकतात. तर तो देखील आपण बघूया. मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च इम्प्रूव्हमेंट इन टेक्निकल एज्युकेशन. तर परीक्षेमध्ये तुम्हाला मेरिट या योजनेचा लॉंग फॉर्म देखील विचारू शकतात की जो आहे मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च इम्प्रूव्हमेंट इन टेक्निकल एज्युकेशन हा. तर हे देखील लक्षात ठेवा. जे विद्यार्थी TCS आणि IBPS पॅटर्ननुसार चालू घडामोडींची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आपला एक चालू घडामोडींचा कोर्स आहे ज्याच्यामध्ये आपण जानेवारी 2025 ते जानेवारी 2026 अशा 13 महिन्यांच्या चालू घडामोडी घेतलेल्या आहेत. या चालू घडामोडी 1 लायनर स्वरूपात असतील. म्हणजेच एका बाजूला यामध्ये आपण प्रश्न दिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याची उत्तर दिलेले असेल. आणि ह्या सर्व चालू घडामोडी ह्या टॉपिक वाईज घेतल्या जातील. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत त्याची तुम्ही तयारी व्यवस्थितरित्या करू शकता. हा कोर्स कसा जॉईन करायचा? तर यासाठी तुम्हाला स्पर्धा परीक्षा मित्र हे आपले ॲप डाउनलोड करावे लागेल. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला हा कोर्स मिळून जाईल. प्रश्न क्रमांक 11. भारतात पहिल्यांदाच क्षयरोग मृत्यूचे भाकीत करणारे मॉडेल कोणत्या राज्याने स्वीकारलेले आहे? तर TBमुळे होणारे जे मृत्यू आहेत त्याचे भाकीत करणारे जे मॉडेल आहे ते तामिळनाडू या राज्याने स्वीकारलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. भारतात राष्ट्रीय डॉक्टर दिन कधी साजरा केला जातो? तर भारतामध्ये 1 जुलै हा दिवस राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. भारताने 2025 उन्हाळी विश्व विद्यापीठ खेळ स्पर्धांमध्ये किती पदके जिंकलेली आहेत? तर 2025च्या उन्हाळी विश्व विद्यापीठ खेळ स्पर्धांमध्ये भारताने जिंकलेली पदके आहेत 12. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. त्याचबरोबर ह्या ज्या स्पर्धा आहेत त्या कोठे पार पडल्या असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर या स्पर्धा जर्मनी या देशामध्ये पार पडल्या होत्या. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 14. उल्हास या योजनेअंतर्गत पूर्ण साक्षरता मिळवणारे तिसरे राज्य कोणते ठरलेले आहे? तर उल्हास या योजनेअंतर्गत पूर्ण साक्षरता प्राप्त करणारे तिसरे राज्य ठरलेले आहे त्रिपुरा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता ही जी योजना आहे याच्या संबंधी अधिक माहिती आपण बघूया. तर या योजनेअंतर्गत मिझोराम हे पहिले राज्य आहे ज्याने पूर्ण साक्षरता मिळवलेली आहे. त्याच्यानंतर गोवा या राज्याने आणि मग त्रिपुरा या राज्याचा क्रमांक लागतो. आता हा जो उल्हास कार्यक्रम आहे तो काय आहे? तर नव भारत साक्षरता कार्यक्रम या नावाने तो ओळखला जातो. म्हणजेच न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम आहे. कधी लॉन्च केला आहे? तर 2022मध्ये लॉन्च केलेला आहे. आणि हा जो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे 2020ची त्याच्याशी सुसंगत अशा पद्धतीने हा कार्यक्रम उल्हास हा कार्यक्रम राबवला जातो.
आणि याच्यावर जर प्रश्न विचारायचा झाला तर कोणता प्रश्न विचारला जाईल की याचा टार्गेट काय आहे किंवा लक्ष्य काय आहे, ध्येय काय आहे या उल्हास या योजनेचे. तर याचे ध्येय आहे जे 15 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर्षाचे आहेत त्या वयोगटांना साक्षर करणं हा या उल्हास कार्यक्रमाचा मोटो आहे. त्यामुळे ही देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, याच्यावरती ते प्रश्न विचारू शकतात. कारण वेगवेगळ्या योजना आणि त्या कशाशी संबंधित आहे किंवा त्याचे लक्ष्य काय आहे याच्यावरती प्रश्न खूप वेळा विचारलेले आहेत. प्रश्न क्रमांक 15, भारताचा पहिला लोकोमोटिव्ह निर्यात प्रकल्प बिहारहून कोणत्या देशाला पाठवण्यात आला? तर भारताचा पहिला लोकोमोटिव्ह निर्यात प्रकल्प बिहारहून गिनी या देशाला पाठवण्यात आला. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न 16वा, भारताचे पहिले ट्रान्समीडिया एंटरटेनमेंट सिटी क्रिएटर लँड कोणत्या राज्याने सुरू केले? तर भारतातील पहिले ट्रान्समीडिया एंटरटेनमेंट सिटी ज्याचे नाव असणार आहे क्रिएटर लँड ते सुरू केलेले आहे आंध्र प्रदेश या राज्याने. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि या क्रिएटर लँडमध्ये किंवा या एंटरटेनमेंट सिटीमध्ये काय काय असणार आहे? तर याच्यामध्ये थीम पार्क असणार आहेत, त्याच्यानंतर गेमिंग झोन्स असणार आहेत, त्यानंतर क्रो प्रोडक्शन हाऊसेस असणार आहेत. तर अशा रीतीने हे ट्रान्समीडिया एंटरटेनमेंट सिटी असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17वा, आंतरराष्ट्रीय ऑनलाईन बाल लैंगिक शोषणाला आळा घालण्यासाठी 2025मध्ये CBIने कोणती मोहीम सुरू केलेली? तर इंटरनॅशनली ऑनलाईन बाल लैंगिक शोषणाला आळा घालण्यासाठी 2025मध्ये CBIने सुरू केलेली मोहीम होती ऑपरेशन हॉक ही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18, पहिली AI आधारित रिअल टाईम वन फॉरेस्ट अलर्ट प्रणाली कोणत्या भारतीय राज्याने सुरू केलेली आहे? तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असलेली भारतातील पहिलीच रिअल टाईम फॉरेस्ट अलर्ट सिस्टीम सुरू केलेली आहे मध्य प्रदेश या राज्याने. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 19वा, वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट म्हणजेच वेव्ज 2025 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर वेव्ज 2025 ही समिट आयोजित करण्यात आलेली मुंबई या शहरामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याची योग्य उत्तर आहे. पाठीमागे एकदा एका परीक्षेला हा प्रश्न विचारलेला होता. त्यामुळे 2025ची ही जी वेव्ज समिट आहे ती देखील महत्त्वाची आहे, त्याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 20, फ्रेंच लक्झरी ब्रँड शॅनेलची पहिली भारतीय ब्रँड ॲम्बॅसेडर कोण ठरली? तर परीक्षेमध्ये अशा प्रकारे विविध संस्थांचे जे ब्रँड ॲम्बॅसेडर असतात त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आणि हा जो इंटरनॅशनल ब्रँड आहे फ्रेंचचा लक्झरियस ब्रँड शॅनेल याची पहिली भारतीय ब्रँड ॲम्बॅसेडर ठरलेली आहे अनन्या पांडे ही. त्यामुळे खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न 21वा, कोणत्या देशाने बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव डेझर्ट फ्लॅग 10चे आयोजन केले होते? तर बहुराष्ट्रीय म्हणजे वेगवेगळ्या देशांनी एकत्रित येऊन हवाई युद्ध सराव साजरा केला होता. त्याचे नाव होते डेझर्ट फ्लॅग 10 म्हणून आणि त्याचे आयोजन केलेले संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE या देशाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि हा जो युद्ध सराव होता याच्यामध्ये भारतातर्फे MiG-29 आणि जगवार ही जी एअरक्राफ्ट्स आहेत यांनी भारतातर्फे सहभाग घेतलेला. त्यामुळे ही 2 नावे देखील लक्षात ठेवा की भारतातर्फे कोणत्या फायटर जेट्सनी सहभाग घेतलेला. प्रश्न क्रमांक 22, खेलो इंडिया यूथ गेम्स 2025चे शुभंकर म्हणजेच मॅस्कॉट कोण आहे? तर 2025च्या ज्या खेलो इंडिया यूथ गेम्स पार पडल्या त्याचे ठिकाण तुम्हाला पेपरमध्ये विचारले जाईल की त्या कोणत्या ठिकाणी पार पडल्या. तर या पार पडल्या होत्या बिहार राज्यामध्ये. त्यामुळे ठिकाण आधी लक्षात ठेवा, याच्यावरती 100% प्रश्न विचारला जाईल. आणि याचे जे शुभंकर किंवा मॅस्कॉट होते ते होते गजसिंह हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 23,
फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड्स फिला 2025मध्ये आयकॉन ऑफ एक्सिलन्स या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर 2025चे फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवॉर्ड्स पार पडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आयकॉन ऑफ एक्सिलन्स या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे जय शहा यांना. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर हा जो वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025 प्रकाशित झालेला आहे याच्यामध्ये भारताचा क्रमांक आहे 118वा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 2024साठीचा 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत त्याच्यामध्येच ज्ञानपीठ पुरस्काराचा देखील समावेश होतो आणि याच्यावरती देखील 100% ते प्रश्न विचारू शकतात. तर 59वा ज्ञानपीठ पुरस्कार 2024साठीचा नुकताच प्रदान करण्यात आलेला असून तो विनोद कुमार शुक्ला यांना देण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 पार्लमेंट पॉवर्स फंक्शन्स अँड प्रिव्हिलेजेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पार्लमेंट पॉवर्स फंक्शन्स अँड प्रिव्हिलेजेस या पुस्तकाचे लेखक आहेत KS चौहान हे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. प्रश्न क्रमांक 27 भारताचा पहिला जैविक मत्स्यपालन क्लस्टर कोठे आहे? तर भारतातील पहिला जैविक मत्स्यपालन क्लस्टर उभारण्यात आलेला आहे सिक्कीम या राज्यामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCIच्या सचिवपदी कोणाची नेमणूक झालेली आहे? तर BCCIच्या सचिवपदी नेमणूक झालेली आहे देवाजीत सैकिया यांची. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. प्रश्न क्रमांक 29 पद्मपाणी लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर पद्मपाणी लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार मिळालेला आहे सई परांजपे यांना त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील दिलेल्या योगदानासाठी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 30 पहिली अखिल भारतीय ट्रान्सजेंडर परिषद कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती? तर अशा प्रकारची पहिलीच ऑल इंडिया ट्रान्सजेंडर्स परिषद पार पडलेली होती आणि ती पार पडलेली अजमेर या शहरामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. आता ही पहिलीच अशा स्वरूपाची परिषद असल्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारणं देखील खूप अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 31 पहिला प्रादेशिक सामाजिक न्याय संवाद म्हणजेच फर्स्ट रिजनल डायलॉग ऑन सोशल जस्टिस कोणत्या शहरामध्ये फेब्रुवारी 2025मध्ये आयोजित करण्यात आला? तर अशा प्रकारचा पहिलाच प्रादेशिक सामाजिक न्याय संवाद पार पडलेला आहे आणि तो पार पडलेला आहे नवी दिल्ली या शहरामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. फर्स्ट रिजनल डायलॉग ऑन सोशल जस्टिस पार पडलेला आहे नवी दिल्ली या शहरात. प्रश्न क्रमांक 32 आय ॲम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर आय ॲम या पुस्तकाचे लेखक आहेत गोपीचंद P हिंदुजा आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. प्रश्न क्रमांक 33 भारताचे पहिले AI विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे? तर भारताचे पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स युनिव्हर्सिटी स्थापन केली जाणार आहे महाराष्ट्र या राज्यामध्ये. महाराष्ट्रातील कर्जतजवळ ही युनिव्हर्सिटी स्थापन केली जाणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34 महाराजा हरिसिंग शांतता आणि सलोखा पुरस्कार 2024-25 कोणाला प्रदान करण्यात आला? तर महाराजा हरिसिंग पीस आणि हार्मोनी पुरस्कार 2024-25 देण्यात आलेला आहे मनोज सिन्हा यांना. मनोज सिन्हा हे जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत, नायब राज्यपाल. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर
प्रश्न क्रमांक 35. 2025चा अंडर-19 महिला T20 विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला? तर 2025चा अंडर-19 महिला T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे भारत या देशाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असेल. हा जो अंडर-19 T20 वर्ल्ड कप झाला वुमेन्सचा, तो कोणत्या ठिकाणी पार पडला असा देखील प्रश्न येईल. तर हा पार पडला होता मलेशिया या देशामध्ये. मलेशिया या देशामध्ये झालेला 2025चा अंडर-19 T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे भारत या देशाने. प्रश्न क्रमांक 36. इंडिया 5000 इयर्स ऑफ हिस्ट्री ऑन द सबकॉन्टिनेंट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर हे देखील पुस्तक परीक्षे दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. इंडिया 5000 इयर्स ऑफ हिस्ट्री ऑन अ सबकॉन्टिनेंट हे जे पुस्तक आहे ते लिहिलेले आहे ऑन्ड्रे ट्रुस्के यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 37. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2025मध्ये सुवर्णपदक जिंकणारी रोहिणी ग्रामपंचायत कोणत्या राज्यातील आहे? तर राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2025मध्ये सुवर्णपदक जिंकणारी रोहिणी ग्रामपंचायत आहे महाराष्ट्र राज्यातील. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि महाराष्ट्राशी संबंधित असल्यामुळे हा देखील प्रश्न परीक्षेमध्ये 100% येऊ शकतो. आणि परीक्षेत तुम्हाला ही रोहिणी ग्रामपंचायत कोणत्या जिल्ह्यातील आहे महाराष्ट्रातील असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर हे आहे धुळे जिल्ह्यातील. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर याला सुवर्णपदक मिळालेले आहे हे लक्षात असू द्या. आणि हे सुवर्णपदक ई गव्हर्नन्सशी संबंधित आहे ते देखील लक्षात असू द्या, कारण कोणत्याही प्रकारे ते प्रश्न विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 38. जागतिक बँकेच्या अहवालानुसार 2022-23मध्ये भारतातील तीव्र गरिबीचे प्रमाण किती होते? तर जागतिक बँकेचा अहवालानुसार 2022-23 या सालामध्ये भारतातील तीव्र गरिबीचे प्रमाण होते 5.3% एवढे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. त्याचबरोबर याच अहवालानुसार 2011-12 ते 2022-23 या कालावधीत भारतामध्ये 171 मिलियन एवढ्या लोकांना गरिबीतून बाहेर काढलेले आहे हे देखील लक्षात ठेवा. म्हणजे अशा प्रकारची माहिती या अहवालामध्ये नमूद आहे. त्यामुळे याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक तर तुम्हाला 2022-23 या सालातील तीव्र गरिबीचे प्रमाण विचारतील तर ते असेल 5.3% किंवा हा टाईम फ्रेम देतील आणि या टाईम फ्रेममधील किती लोकांना तीव्र गरिबीतून बाहेर काढले तर 171 मिलियन एवढ्या लोकांना हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 39. भारतीय भाषांचा शासन स्तरावर प्रसार करण्यासाठी भारतीय भाषा अनुभाग कोणी सुरू केले? तर भारतीय भाषा अनुभाग अमित शाह यांनी सुरू केलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 40. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार परिषद असते आणि त्याचे अध्यक्ष म्हणून एस महेंद्र देव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. परीक्षेमध्ये तुम्हाला अशा वेगवेगळ्या नियुक्त्यांवरती देखील प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 41. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड UNFPA द्वारे भारतातील लैंगिक समानतेसाठी कोणत्या अभिनेत्रीची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड या संस्थेद्वारे भारतामधील लैंगिक समानतेच्या संदर्भात जागृती करण्यासाठी किंवा प्रसार करण्यासाठी ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कृती सेनन या भारतीय अभिनेत्रीची निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 42. ग्लोबल वर्क लाईफ बॅलन्स इंडेक्स 2025मध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे? तर जगभरातील कामगारांना देण्यात येणाऱ्या सुट्टीनुसार हा इंडेक्स काढण्यात येतो. ग्लोबल वर्क लाईफ बॅलन्स इंडेक्स 2025 याच्यामध्ये भारताचे स्थान आहे 42वे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल.
प्रश्न क्रमांक 43, डेमोग्राफी, रिप्रेझेंटेशन, डिलिमिटेशन, द नॉर्थ साऊथ डिवाइड इन इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे पुस्तक आहेत. याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की डेमोग्राफी, रिप्रेझेंटेशन, डिलिमिटेशन, द नॉर्थ साऊथ डिवाइड इन इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत रवी के मिश्रा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 44, शिक्षा मंत्रालयाद्वारे जारी केलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क म्हणजेच NIRF 2025 मध्ये भारतातील सर्वश्रेष्ठ संस्था कोणती ठरलेली आहे? तर दरवर्षी शिक्षण मंत्रालयाद्वारे NIRF म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क जारी केला जातो आणि त्याच्यानुसार वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या संस्थांची रँकिंग केली जाते. तर याच्यामध्ये ओव्हरऑल सर्वश्रेष्ठ ठरलेली संस्था कोणती आहे की सर्वच बाबींमध्ये? तर ती आहे IIT मद्रास ही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 45, 82व्या व्हेनिस फिल्म फेस्टिवलच्या ओरिजिनॅलिटी सेक्शन या श्रेणीमध्ये बेस्ट डायरेक्टर हा अवॉर्ड कोणत्या भारतीय फिल्म मेकरला मिळालेला आहे? तर 82व्या व्हेनिस फिल्म फेस्टिवलमधील ओरिजिनॅलिटी सेक्शन या श्रेणीमध्ये बेस्ट डायरेक्टर हा अवॉर्ड मिळालेला आहे अनुपमा रॉय या भारतीय फिल्म मेकरला. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46, प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटायझेशन करण्यासाठी ज्ञान भारत मिशन कोणी सुरू केले? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे एक महत्त्वाचे असलेले मिशन आहे. तर हे ज्ञान भारत मिशन सुरू केलेले आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. याचा उपयोग काय आहे? तर याचा उपयोग आहे जी काही आपली प्राचीन हस्तलिखिते आहेत, प्राचीन ग्रंथ आहेत, त्यांचे डिजिटायझेशन करणे किंवा ते डिजिटली उपलब्ध करून देणे याच्यासाठी हे मिशन राबवले जाणार आहे. आणि ही जी सर्व प्राचीन हस्तलिखिते आहेत ती डिजिटली एका पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळे जेणेकरून जगभरातील जे काही अभ्यासक आहेत किंवा ज्यांना आपल्या प्राचीन हस्तलिखितांचा अभ्यास करायचा आहे किंवा वाचायचे आहेत त्यांच्यासाठीही उपलब्ध असतील. त्याचबरोबर परीक्षेत असा देखील प्रश्न येईल की हे ज्ञान भारत मिशन कोणत्या मंत्रालयाद्वारे राबवले जाणार आहे? तर हे आहे सांस्कृतिक मंत्रालयाचे मिशन. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे मिनिस्ट्री ऑफ कल्चरद्वारे हे अभियान किंवा मिशन राबवले जाणार आहे. त्यामुळे ही इन्फॉर्मेशन देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 47, स्टेट सफाई कर्मचारी आयोग निर्माण करण्याची घोषणा कोणत्या राज्याने केलेली आहे? तर स्टेट सफाई कर्मचारी आयोग निर्माण करण्याची घोषणा बिहार राज्याने केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48, GP बिर्ला मेमोरियल पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर GP बिर्ला मेमोरियल अवॉर्ड देण्यात आलेला आहे डॉक्टर व्ही नारायणन यांना. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. आणि डॉक्टर व्ही नारायणन हे इस्रोचे चेअरमन आहेत हे लक्षात असू द्या. त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 49, बोल्ड कुरुक्षेत्र 2025 हा संयुक्त लष्करी सराव भारताने कोणत्या देशासोबत केला? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून लष्करी सराव हे खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यावरती नेहमी प्रश्न असतात. आणि हा जो लेटेस्ट बोल्ड कुरुक्षेत्र 2025 हा सराव आहे तो भारत आणि सिंगापूर या 2 देशांच्या दरम्यान झाला. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50, IRDAIचे अध्यक्ष म्हणून कोण नियुक्त झाले आहेत? तर नियुक्तीच्या संदर्भात देखील परीक्षेत प्रश्न विचारले जातात. त्यामुळे IRDAIचे नवीन अध्यक्ष म्हणून अजय सेठ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर आहे. हा देखील प्रश्न लक्षात ठेवा. हा देखील तुम्हाला विचारू शकतात. सक्सेशन ऑफ द सक्सेसफुल द फ्लाईट आउट ऑफ द न्यू इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर लेखक आणि पुस्तके हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. चर्चेतील जी काही महत्त्वाची पुस्तके आहेत आणि त्यांचे लेखक आहेत त्याच्यावरती 100% प्रश्न विचारले जातात. त्यामुळे सक्सेशन ऑफ द सक्सेसफुल द फ्लाईट आउट ऑफ
न्यू इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत संजय बारोहे. त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 52. भारताचा पहिला राष्ट्रीय बायो फाउंड्री नेटवर्क 2025 कोणी सुरू केला? तर भारताचा पहिला राष्ट्रीय बायो फाउंड्री नेटवर्क 2025 सुरू केलेला आहे डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. हे जे जितेंद्र सिंग आहेत ते सायन्स अँड टेक्नॉलॉजी मिनिस्टर आहेत, हे लक्षात असू द्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 53. डायमंड लीग फायनल 2025 मध्ये पुरुषांच्या जॅव्हेलिन थ्रो या स्पर्धेचा विजेता कोण ठरलेला आहे? तर भालाफेक ही जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेच्या डायमंड लीग फायनल 2025 या प्रकारामध्ये पुरुष गटात विजेता ठरलेला आहे जोलियन वेबर हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आणि भारताचा नीरज चोप्रा हा दुसरा आलेला आहे या स्पर्धेमध्ये, उपविजेता ठरलेला आहे. आणि ही जी स्पर्धा होती डायमंड लीग ती कोठे पार पडलेली? तर ती झुरिच या ठिकाणी, जे स्वित्झर्लंडमध्ये आहे, त्या ठिकाणी पार पडली होती. प्रश्न क्रमांक 54. भारत पेच्या सहकार्याने भारताचे पहिले रुपे EMI क्रेडिट कार्ड कोणत्या बँकेने लॉन्च केलेलं आहे? तर भारतातील पहिले रुपे EMI क्रेडिट कार्ड भारत पेच्या सहकार्याने लॉन्च केलेले आहे युनिटी बँक या बँकेने. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. हा देखील प्रश्न परीक्षे दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 55. मुख्यमंत्री महिला रोजगार योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे की मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू करण्यात आलेली आहे बिहार या राज्यामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर आहे. आणि ही जी योजना आहे ती महिलांच्या स्वयंरोजगाराशी संबंधित योजना आहे. या योजनेअंतर्गत महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे आणि त्यासाठी 10,000 रुपये ही राशी सुरुवातीला देण्यात येणार आहे त्यांना छोटासा उद्योग सुरू करण्यासाठी. त्यामुळे ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा, याच्यावरही ते प्रश्न विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 56. पर्पल फेअर 2025 हा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे? तर पर्पल फेअर 2025 हा सुरू करण्यात आला होता गोवा या राज्यामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 57. भारतीय सैन्याने BEL सोबत संयुक्तपणे कोणती स्वदेशी अँटी ड्रोन प्रणाली सुरू केलेली आहे? तर बेल सोबत भारतीय सैन्याने संयुक्तपणे सक्षम ही स्वदेशी अँटी ड्रोन प्रणाली सुरू केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 58. भारताचा पहिला मिसेस युनिव्हर्स हा खिताब कोणी जिंकला? तर पहिला मिसेस युनिव्हर्स हा खिताब जिंकलेला आहे सेरी सिंग यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि हा भारताचा पहिलाच मिसेस युनिव्हर्स हा खिताब ठरलेला आहे. त्यामुळे शेरी सिंग हे नाव लक्षात ठेवा. त्याचबरोबर ही जी स्पर्धा झाली 2025ची ती कुठे झाली असा देखील प्रश्न पेपरमध्ये तुम्हाला विचारला जाईल. तर ही जी स्पर्धा झाली ती मनीला, फिलिपाईन्स या ठिकाणी झाली. त्यामुळे हे ठिकाण लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 59. भारतातील पहिल्या कमर्शियल इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग व चार्जिंग स्टेशनचे कोणत्या राज्यात उद्घाटन करण्यात आले? तर भारतातील पहिलेच कमर्शियल इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग आणि चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन हरियाणा या राज्यात करण्यात आले. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. हरियाणामधील सोनीपत या ठिकाणी याचे उद्घाटन करण्यात आले होते. आणि हे उद्घाटन कोणी केले असेल तर नितीन गडकरी, भारताचे रोड ट्रान्सपोर्ट आणि हायवे मिनिस्टर जे आहेत नितीन गडकरी, त्यांच्या हस्ते
याचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 60. कोणत्या राज्याने ज्ञान यज्ञ मंडप ही डिजिटल लायब्ररी सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? तर ज्ञान यज्ञ मंडप ही डिजिटल लायब्ररी ओडिसा या राज्य सरकारने सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. आता याचा हेतू काय आहे ज्ञान यज्ञ मंडप या डिजिटल लायब्ररीचा? तर जे जगन्नाथ टेम्पल आहे, पुरीचे जगन्नाथ मंदिर, त्याचा हेरिटेज वारसा जपण्यासाठी ही डिजिटल लायब्ररी सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. तर अशा प्रकारे आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या अशा 60 प्रश्नांची 2025 या वर्षातील रिव्हिजन केलेली आहे. अशाच प्रकारचे अजून MCQ जर तुम्हाला सॉल्व करायचे असतील तर ते सॉल्व करण्यासाठी तुम्ही आपला हा चालू घडामोडींच्या नोट्सचा कोर्स आहे तो परचेस करू शकता. याच्यामध्ये जानेवारी 2025 पासून ते जानेवारी 2026 पर्यंत जवळजवळ 13 महिन्यांचे वन लायनर स्वरूपातील MCQ आहेत, ज्याच्या माध्यमातून तुमचा अतिशय चांगला अभ्यास होऊ शकतो. तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.